शेतकरी कर्जमाफी संदर्भात अतिशय मोठी बातमी आहे। 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आधार प्रमाणिकीकरण झालेल्यांना पैसे मिळणार आहेत। 17 पैकी 10 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकीकरण पूर्ण झाले। शेतकरी मित्रांनो, पाहू आजच्या 40 ताज्या बातम्या। त्याआधी तुम्हाला कर्जमाफी भेटली आहे का नाही हे कमेंटद्वारे नक्की सांगा। म्हणजे तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफीची यादी आली की आम्ही तुम्हाला नक्की सांगू। तर पाहू आजच्या 40 ताज्या बातम्या। पीएम किसान योजना। पीएम किसान योजनेला केंद्र सरकारकडून आणखी 5 वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी तब्बल 3.15 लाख कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे। मोफत वीज योजना। बळीराजा मोफत वीज योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्यात आला आहे। या योजनेच्या वीज दरातील सवलतीपोटी शासनाकडून 1437 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। मुसळधार पाऊस व अलर्ट। राज्यात पावसाचा जोर सलग 8व्या दिवशीही कायम असून अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे। हवामान विभागाने नाशिक घाटमाथ्याला रेड अलर्ट तसंच छत्रपती संभाजीनगर व जालन्याला येलो अलर्ट दिला आहे। पीक विमा मुदतवाढ। शेतकऱ्यांसाठी सोयाबीनसाठी आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन पीक विमा भरण्याची मुदतवाढ आली आहे। आता शेतकरी 10 ऑगस्टपर्यंत आपला पीक विमा भरू शकणार असल्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे। लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। 1500 रुपयांचा हप्ता 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। पीएम किसान योजना मुदतवाढ। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला 2030-31 या आर्थिक वर्षापर्यंत पुढील 5 वर्षांसाठी मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून करोडो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। यामुळे आगामी काळात नियमितपणे हप्त्याचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे। शेतकरी कर्जमाफी व ई-केवायसी। कर्जमाफीच्या नवीन याद्या जाहीर झाल्या असून पात्र शेतकऱ्यांपैकी 49,000ची ई-केवायसी पूर्ण झाली आहे। मात्र अद्यापही 67,379 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित असल्याने लवकरात लवकर कागदपत्रे पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मराठवाडा व विदर्भात दमदार पाऊस। गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाडा आणि विदर्भाला अखेर पावसाने दिलासा दिला आहे। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत। या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळालेली आहे। बुलढाण्यात अतिवृष्टीचा कहर। बुलढाणा जिल्ह्यात 91 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून 24 तासात 3 मंडळांमध्ये 255 मिमी पाऊस नोंदवला गेला। पुरामध्ये वाहून गेलेल्या 3 जणांचा मृत्यू झाला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। जळगावमधील विक्रमी पाऊस। जळगाव जिल्ह्यात 24 तासात 104 मिमी पाऊस झाला असून गेल्या 26 वर्षांमधील ही चौथी मोठी अतिवृष्टी ठरलेली आहे। अमळनेरच्या पुरामध्ये वाहून गेलेल्या कन्हैया या बालकासह 8 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे। यवतमाळमध्ये मुसळधार तांडव। यवतमाळमध्ये रात्री झालेल्या पावसामुळे विक्रमी 135 मिमी पावसाची नोंद झाली असून नेर तालुक्यात 24 तासात 222 मिमी पाऊस बरसला। यामुळे 98 मंडळांमध्ये अतिवृष्टी होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। अकोला जिल्ह्यातील परिस्थिती। अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा सिंचन प्रकल्पाला जलसाठा 23% पोहोचला आहे। जिल्ह्यात 24 घरांची पडझड झाली असून केवळ 41 शेतकऱ्यांना पीक विमा काढल्याची चिंता व्यक्त होत आहे। संत्रा व मोसंबी पिकांवर संकट। बदलत्या हवामानामुळे संत्र्यांना आंबिया बहरला तडफड लागले आहे। तर जालना जिल्ह्यात 2750 हेक्टरवरील मोसंबी क्षेत्र संकटात सापडले आहे। यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची दाट शक्यता आहे। ड्रॅगन फ्रूटचे दर घसरले। बाजारात आवक वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या आटोक्यात आलेले ड्रॅगन फ्रूटचे दर 300 रुपयांवरून थेट 60 रुपयांवर आले आहेत। ग्राहकांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली असली तरी उत्पादकांना कमी मोबदला मिळत आहे। महावितरणाचा व्याज परतावा। लातूर परिमंडळातील 11,20,000 ग्राहकांना सुरक्षा ठेवीवर 13,36,00,000हून अधिकचा व्याज परतावा दिला जाणार आहे। महावितरणाच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे।
सोयाबीन बियाणे तक्रारी बियाणे न उगवल्याप्रकरणी महाबीजवर सर्वाधिक आक्षेप घेण्यात आला असून जिल्ह्यात 429हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामुळे पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट सहन करावे लागत आहे. कोल्हापूर पूरस्थिती व विसर्ग. कोल्हापूर जिल्ह्यातील 35 बंधारे पाण्याखाली गेले असून कोयना धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला आहे व राधानगरी धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहे. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा दिला जात आहे. खोल समुद्रातील तेल व वायू शोधना. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी 84,000 कोटींच्या तेल आणि नैसर्गिक वायू शोध योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आहे. आयातावरील अवलंबित कमी करण्यासाठी सरकारकडून हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. फळबाग लागवड कागदपत्रे. फळबाग लागवडीसाठी युक्तधारा पोर्टलवर 15 ऑगस्टपर्यंत फोटो व कागदपत्रे अनिवार्यपणे अपलोड करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यामुळे रखडलेल्या प्रस्तावनांना लवकरच मंजुरी मिळण्यास मदत होणार आहे. माहिती आणि व प्रॉपर्टी कार्ड. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून राज्यातील 37.85 लाख गावकऱ्यांच्या हातात प्रॉपर्टी कार्ड देण्याचे काम प्रगतीपथावर असून यामुळे वर्षानुवर्षे चालणारे सीमावाद मिटण्यास मोठी मदत झाली आहे. वर्धा नदी व गडचिरोली पूरस्थिती. वर्धा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून गडचिरोलीला अहेरीमध्ये 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने ग्रामीण भागांचा संपर्क तुटला आहे. मंजूर व रोवणीचे खर्च वाढवण्यासाठी DS तंत्रज्ञान. धान शेतीसाठी रोवणीचा वाढता खर्च आणि मंजूर टंचाईवर मात करण्यासाठी DSR तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरत आहे. पीक विम्याला संतृष्ट प्रतिसाद. बुलढाणा जिल्ह्यात 1.3 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याचे कवच घेतले आहे. तरी अनेक जिल्ह्यामध्ये विम्याला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळालेला आहे. शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून पिकांचे संरक्षण करावे असे आवाहन केले आहे. मोठ्या धरणांचे ओव्हरफ्लो. जळगावमधील गौरशंगा नदीवरील कुंड धरण ओव्हरफ्लो झाले असून खानदेश आणि मराठवाड्यातील अनेक छोटे भंडारे भरून वाहू लागले आहेत. या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न अंशी सुटला आहे. पंढरपूर परिसरात अलर्टवर. भीमा नदीमध्ये 1.5 लाखांच्या विसर्गामुळे पंढरपूर तालुक्यात 8 बंधारे, 3 पूल आणि नदीकाठच्या गावांसाठी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली आहे. तर होत्या आजच्या ह्या 40 ताज्या बातम्या. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या बातम्यांमध्ये. धन्यवाद.